हाय गाईज, माझं नाव कश्मीरा आहे आणि हा माझा पहिला ब्लॉग आणि फर्स्ट यूट्यूब व्हिडिओ आहे. सो आज अंगारकी आहे. सो आम्ही आता विचार केला की सिद्धिविनायकच्या मंदिरात पण जाऊन येऊया. आणि आज उपवास असल्यामुळे आता आम्ही नाश्ता करायला आलो आहे. सो मी ऑर्डर केला आहे साबुदाणा वडा आणि ओंकारने ऑर्डर केला आहे मिसळपाव. आज मी आली आहे साई श्रद्धा या हॉटेलमध्ये, जे लोकेटेड आहे ठाणे इथे नौपाडामध्ये. मोस्टली साबुदाणा वड्यासोबत चटणी आणि दही हे दोन्ही दिलं जातं, बट इथे आय गेस हे लोक फक्त दहीसोबत सर्व करत आहेत. स्टील आपण बघूया टेस्टमध्ये काय डिफरन्स पडतो. छान आहे आणि फक्त चटणी थोडीशी मिसिंग आहे, बट ओव्हरऑल टेस्ट खूप छान आहे. माझ्यासोबत ओंकार पण आला आहे. त्याचा उपवास नसल्यामुळे त्यांनी मिसळपाव ऑर्डर केला आहे. तर आपण विचारूया त्याला पण की मिसळपाव कसा आहे. कसा आहे ओंकार? मामलेदारची भेट नाही आहे. मामलेदारला कोण टक्कर देऊ शकत नाही. ओके. बट छान आहे, म्हणजे टेस्ट वाईज आय गेस मी टेस्ट नाही करू शकत, बट मी नक्कीच येईन परत, तेव्हा मे बी मिसळपाव ऑर्डर करेन. सो ओंकार, तू रेटिंग काय देशील मिसळपावला? 10पैकी 7. सो 7 आउट ऑफ 10. आणि मी रेटिंग देते 8.5 आउट ऑफ 10, कारण ओव्हरऑल खूप छान होता, क्रिस्पी होता आणि दही पण फ्रेश होतं. फक्त चटणी मिसिंग आहे, बाकी ओव्हरऑल टेस्ट खूप छान आहे. सो आता आम्ही ठाण्यावरून निघतो आहे सिद्धिविनायकला जायला आणि आम्ही स्कूटीने जाणार आहोत, कारण आज तिकडे पण गर्दी असेल, सो पार्किंग मिळेल नाही मिळेल माहीत नाही. तर इथे पेट्रोल भरायला थांबलो आहे, बट तुम्हाला असं वाटत असेल की मी एवढं पॅक होऊन का जाते आहे आणि हे सगळं असं का मानलं आहे. दॅट इज बिकॉज मी लगेच टॅन होते आणि दुसरं म्हणजे मी डस्टला खूप जास्त ॲलर्जिक आहे. सो मला नेहमी बाईकवर जर मी ट्रॅव्हल करत असेल, सो मला असं कम्प्लिटली कवर करून जावं लागतं आणि म्हणून मी हे असं बांधलं आहे. आता आम्ही निघतो आहे इकडनं. पेट्रोल पंपवरती आलो होतो पेट्रोल भरायला, सो आम्ही विदिन 5 मिनिट्स इकडनं निघू. ऑन लोकेशन पोचलो आहे आणि ही लाईन आहे आज इथपर्यंत तरी कम्प्लिटली एम्प्टी आहे, बट आय गेस पुढे जाऊन गर्दी असेल. अंगारकी चतुर्थी असल्यामुळे खूप जास्त गर्दी होती, पण संगीत प्रोग्रामसुद्धा अरेंज केला होता. सो लोक एन्जॉय करत होते आणि टाईम कसा गेला हे आम्हाला समजलंच नाही. 3 तास झाले आणि आम्ही अजून पण लाईनमध्ये आहोत. लास्ट टाईम मी जेव्हा आली होती, आय गेस 10 इयर्स बॅक मी आली होती आणि ओंकार तर आज फर्स्ट टाईम आला. सो लास्ट टाईम मी जेव्हा आली होती तेव्हा आय गेस आमचं 1-1.5 तासात झालं होतं. आज आय गेस अंगारकी चतुर्थी असल्यामुळे थोडासा जास्त वेळ जातो आहे, पण लेट्स सी. मोस्टली आय होप की 1.5 तासात मे बी होईल. सो तुम्ही या सिद्धिविनायक मंदिरात जर कधी आला असाल तर तुम्हाला माहितीच असेल की इथे फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे. सो मला गाभाऱ्यातला व्हिडिओ घेता नाही आला. दर्शन झालं आहे. कम्प्लिटली 7 तासाचं दर्शन होतं आणि 2 सेकंड 7 तासाची लाईन होती आणि 2 सेकंदाचंच दर्शन होतं. बट ठीक आहे, आम्ही वर्षाच्या पहिल्या अंगारिकेला आलो
आणि हा माझा पहिला व्हिडिओ पण आहे, सो छान वाटतं आहे दर्शन घेऊन. आज माझा पहिला व्लॉग बाप्पाच्या दर्शनाने माझ्या यूट्यूबच्या जर्नीची सुरुवात केली आहे. होपफुली मी तेवढं देऊ शकेल कॉन्टेंट आणि तेवढं करू शकेल या चॅनलवर. पहिला व्लॉग असल्यामुळे कदाचित माझी फ्रेम चुकीची असू शकते, माझा ऑडिओ नीट पोचू शकत नाही असंही असू शकतं, किंवा बऱ्याच वेळा फंबल पडू शकतो. बऱ्याचशा चुका माझ्याकडनं झाल्या आहेत आणि झाल्या असतील, तुम्हालाही वाटत असेल. बट ठीक आहे, आय होप की मी जसं जसं कॉन्टेंट बनवत जाईन तसं तसं मी ह्यातनं शिकेल आणि अजून बेटर कॉन्टेंट, अजून बेटर क्वालिटी व्हिडिओज तुम्हाला देऊ शकेल. सो आता आम्ही इकडनं निघतो आहे घराकडे. घरी जाऊ, ठाण्यात पोहोचू, घरी जाऊ आणि मग उपवास सोडून झोपू, कारण खूप लेट झाला आहे. आता 11 वाजलेत ऑलमोस्ट आणि घरी ठाण्याला पोचेपर्यंतच आम्हाला 30 to 45 मिनिट्स जातील. तर त्याच्यानंतर मग उपवासही सोडायचा आहे आणि येस, उद्याच्या दिवसाची तयारीसुद्धा करायची आहे. सो मी हा व्लॉग आता इथेच संपवते आहे. पुन्हा आपण भेटूया. माझ्या अशाच नवीन ब्लॉग्स किंवा मे बी काही इन्फॉर्मेशनल व्हिडिओजसुद्धा असू शकतात ज्या मी ह्या चॅनलवरती शेअर करीन. सो प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, सो दॅट मला थोडंसं अजून मोटिवेशन मिळेल आणि मी अजून चांगला कॉन्टेंट बनवू शकेन. थँक्यू. बाय बाय. बाय कर.